नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अगदी कमी साहित्य वापरून मस्तपैकी अशी मिरचीची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी बिना तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साखर, तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बघू शकता तुम्ही अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि मार्केटमध्ये तुम्हाला सहसा लगेच मिळून जातील ह्या मिरच्या. आपण आता ह्या मिरच्या आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. अशी त्याची देठ आहे ती काढून टाकायची आहेत व असं सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला छोटं पाहिजे तेवढे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता, लहान मोठ्या आकाराचे. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता मी असं करून घेतलेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायच्या आहेत मिरच्या. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता तेल घालायचं आहे. आपण आता या तेलामध्ये मोहरी आहे ती घालायची आहे. मोहरी थोडी तडतडू द्या. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, 1 बाउल. बघू शकता तुम्ही. त्यानंतर चांगली मस्तपैकी अशी पाण्याला उकळी काढायची आहे. आपण आता याच्यामध्ये साखर घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे. त्यानंतर हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. व आपण आता मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे व पाण्याला मस्तपैकी अशी उकळी काढायची आहे. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे. आपण आता याच्यावरती ज्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत व 15 ते 20 मिनिटं आपल्याला या पाण्यामध्ये मिरच्या आहेत त्या मस्तपैकी अशा शिजून घ्यायच्या आहेत. पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पाणी आहे ते बघू शकता तुम्ही कमी झालेलं आहे आपलं. 15 ते 20 मिनिटं लागतात शिजायला. गॅसची फ्लेम मस्तपैकी अशी हायस्ट ठेवा. बघू शकता मस्तपैकी असं पाणी मस्तपैकी असं आटलेलं आहे आणि आपल्या मस्तपैकी अशा कमी साहित्य वापरून मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ह्या अशाच पण खाऊ शकता, तिखट नसतात किंवा चपाती बरोबर तर खूपच छान लागतात किंवा पुऱ्यांबरोबर. ही मी रेसिपी काल लग्नाला गेलेली तेव्हा बघितली होती, खाल्ली होती, म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.